एक सुरेख असं इमारतीला आर्किटेक्ट कडून जे आपल्याला अपेक्षित होतं ते काम त्यांनी केलं आणि त्याचा 3D प्लॅन आपण 15 ऑगस्ट दिवशी सगळीकडे प्रदर्शित केला आणि त्या प्लॅन आपल्या सर्वांच्या बघण्यात आलेला आहे. तो प्लॅन आपल्या सर्वांना आवडलाय असं आपल्या सर्वांनीच बऱ्याच जणांनी कळवलं, म्हणून आपण तो प्लॅन फायनल केला आणि नंतरच्या काळात आपण एक कॉन्ट्रॅक्टर त्यासाठी नेमायचा आहे. यासाठी महाराष्ट्रात जे जे चांगले मंदिराची कामं करतात त्या लोकांच्या आपण गाठी घेतल्या, त्यांची कामं पाहिली आणि त्यातून एक निवडक 5-6 जण ज्यांचं काम चांगले, जे वेळेत काम पूर्ण करून देतात आणि ज्यांच्या कामाचा दर्जा चांगला आहे अशी लोक काही आपण फायनल केली. आणि गेल्या रविवारी आपण गावातील सगळे प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत प्रत्येकाला बोलवून आपण कामासाठी एस्टिमेट मागितलं आणि त्या एस्टिमेट मधून आपण ज्यांनी सुमारे 550हून अधिक महाराष्ट्रभरात मंदिरांची कामं केली, त्यांचं एक चांगलं नाव महाराष्ट्रात मंदिरा बांधण्याच्या मध्ये आहे, असे श्री नांदेडचे नागेश तिडके यांना आपण त्यावेळी 1,15,00,000 रुपयाला सर्व प्रमुखांच्या, गाव प्रमुखांच्या मान्यतेतून म्हणजे पहिली दक्षिण बाजू आणि पूर्व बाजू आणि त्या दोन्ही बाजूंच्या कमानी असं काम आपण साधारण 1,15,00,000 रुपयाला त्यावेळी प्रमुखांच्या सूचनेनुसार आपण त्यावेळी दिलं. आणि आता त्याच कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. मलाही मनापासून आनंद आहे की ज्या देवावरती आपण भक्तिभावानं श्रद्धा ठेवतो त्या देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य किंवा त्याला लागणारी मदत आपण सर्वजण करतोय. नक्कीच एक हे पुण्याचं काम आहे आणि त्या कामात आपल्या सगळ्यांचा सहभाग असावा अशी आम्हा सगळ्या तरुण मंडळींची विनंती आहे. त्या कामाचं स्वरूप साधारण काम पूर्ण होईपर्यंत किमान 7-8 कोटी खर्च होतील असे अपेक्षित आम्ही अंदाज धरलाय. व आपल्यातील बऱ्याच लोकांनी आतापर्यंत देणगी स्वरूपात आपल्याला रक्कम दिली. आताही जे कोणी मंडळी देणगी देण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सगळं हातानं या मंदिराला मदत करावी आणि आपला हातभार लावण्याचा आपण प्रयत्न करावा आणि हे मंदिर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं जर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि आपल्या गावातील प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व भक्तांच्या सूचनेनुसार एक चांगल्या पद्धतीनं मंदिर उभारण्याचा आपण प्रयत्न करूया अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो. कामाचं स्वरूप आपल्या सर्वांनीच 3D प्लॅन बघितलाय. त्या 3D प्लॅन नुसार आपण या भिंतींना साधारण दोन्ही बाजूंना 1.5 फूट असं बांधकाम वाढवून आपण ही इमारत दगडी म्हणजे बाहेरची तटबंदी दगडी करणार आहे. त्याला तिन्ही कोपऱ्यात 3 बुरुज आणि 2 प्रवेशद्वार, एक प्रवेशद्वार दक्षिणमुखी आणि दुसरं पूर्वमुखी, त्याला आपण नगरखानावरती आपण करणार आहोत असं हे कामाचं स्वरूप आहे. आणि उर्वरित हे काम आपण त्यांना यात्रेपर्यंत दोन्ही बाजू पूर्ण करून त्यांच्याकडून घेणार आहोत. त्यामुळे यात्रेपर्यंत आपल्याला किमान 1,15,00,000 रुपये रक्कम जुळवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कामामध्ये फक्त ते बांधकामाचं काम करणार आहे, त्याला लागणारं सगळं सिमेंट, वाळू किंवा काही अजून काही गोष्टी ज्या असतील त्या आपण त्यांना पुरवायच्या. त्यामुळं 1,15,00,000पेक्षा अधिकचं काम आपल्याला करावं लागणार आहे. फाउंडेशन पासून सगळंच काम आपल्याला जे चाल त्यांना करून द्यायचे तिथून पुढे ते त्यांचं काम सुरू करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला मदत सगळ्यांनीच करायची, जे आपल्याला प्रत्येकाला शक्य आहे. फुल नाही फुलाची पाकळी आपण प्रत्येकाला मदत करावी मी अशी आपल्याकडून आशा व्यक्त करतो. आणि हे काम आज श्री गणेशाचं आज स्थापनेचा दिवस आहे, नक्कीच चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास जाईल या बाबतीत माझ्याही मनात कुठली शंका नाही. आणि आपण सर्वजण मिळून हे एकत्रित काम करूया असं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष अजित अप्पा आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. आज गणेश जयंती आहे. मी सर्वांना गणपतीच्या गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज तुम्हाला सर्वांचे ग्रामदैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्री काळभैरवनाथ या देवस्थानचा जीर्णोद्धार त्या करता ही खास मिटिंग बोलवली. या जीर्णोद्धाराचं काम श्री तिडके साहेब हे करणार आहे. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की बावधन देवस्थान ट्रस्ट आणि बावधन ग्रामस्थ मंडळ आपल्याला संपूर्ण सहकार्य करेल. या कामात संपूर्ण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही फक्त मागा आहोत. कुठेही देवस्थान कमिटी आणि बावधन ग्रामस्थ कमी पडणार नाहीत. आम्ही सगळेजण यामध्ये तुम्हाला जे लागत तेवढी मदत करायला तयारी एवढी बोलून माझी सत्ता होतो. त्यानंतर बावधनगावची प्रमुख व्यक्ती आणि गाव प्रमुख मदनप्पा भोसले या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात. आज या ठिकाणी आम्हा सर्वांचं एक श्रद्धास्थान महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये आपलं हे गाजलेलं देवस्थान गडाच्या निमित्तानं देशामध्ये माहीत झालेलं भैरवनाथाचं मंदिर आणि या मंदिराचा आज जीर्णोद्धाराचा श्रीफळ वाटवण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी या मंडपामध्ये होतोय. याचा खऱ्या अर्थानं मला फार मोठा आनंद होतो. खर तर ज्यांनी या देवस्थानचं या मंदिराचं जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम जीर्णोद्धाराचं जे काम केलं ते या बावधनगावचे सुपुत्र आणि मुंबईमध्ये वास्तव्य करणारे आणि मुंबईमध्ये स्थायिक असलेले तुम्हा सर्वांचे एक श्रद्धा म्हटलं असं प्रमोद पिसाळ यांनी या देवस्थानचं जे काम केलं ते अतिशय चांगलं सुंदर मस्त अतिशय देखणं असं काम त्यांनी केलं. त्यांना ज्या पद्धतीनं आपल्या गावातील ग्रामस्थांनी त्यावेळेला दिलेली माहिती आणि त्या माहितीप्रमाणे त्यांनी खरं तर काम केलं. त्यांना जर त्याच वेळेला खरं अशा पद्धतीनं मार्गदर्शन झालं असतं तर निश्चितपणानं त्यांनी या दगडी काम केलं असतं. परंतु त्यावेळेला ज्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं ग्रामस्थांनी सांगितलं तसंच त्यांनी काम केलं. म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून असं कौतुक करतो. त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही वैयक्तिक एकट्याच्या खिशातून स्वतःच्या प्रॉपर्टीतून त्यांनी हे मंदिर केलं. हे जे आपल्याला संपूर्ण चहूबाजूनं जर दिसतंय ते त्यानेच केलं. आतमध्ये फरशी लावली सगळ्या गोष्टी केल्या. त्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं पंचक्रोशीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. त्यांना धन्यवाद देतो. त्याच्या अगोदर ह्या मंडपाचं जे काम आहे तेही काम आपल्या जुन्या मंडळींनी केलं. त्याच्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे स्वयंरोजगार मंत्री आदरणीय मदनरावजी पिसाळ आप्पा असतील, आनंदराव पिसाळ पाटील तात्या असतील, राम पाटील असतील, माधव बाप्पा असतील, महादेव भाऊ असतील, अशी बरीचशीच जुन्या मंडळींनी खऱ्या अर्थानं त्या वेळेला हे काम केलं. हे असं मंडपाचं सागवानी काम हे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. अशा पद्धतीचं त्यावेळेच्या जुन्या मंडळींनी एकत्र असंच येऊन काम केलं. त्यांचं देखील गावाच्या वतीनं आम्हा सर्व तरुणांचं काम आहे. त्यांना धन्यवाद देण्याचं आणि त्यांचंही कौतुक करण्याचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आपण केलं पाहिजे. आणि आज दगडी काम होतंय त्याच्याकरता हे तरुण मंडळींनी सर्व तरुण मंडळींनी दगडी काम करण्याचा घाट घातला. आणि आपल्या पाडव्याच्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही दगडी काम करतोय. आणि दगडी काम आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची कामं आहेत. आणि त्या पद्धतीचं काम या बावधन गावामध्ये आपण भैरवनाथाच्या मंदिराचं करूया. त्याच वेळेला लगेच आपल्या गावातील सर्व प्रमुख मंडळींनी
सर्व मुलांना त्या ठिकाणी आपण परमिशन दिलं. परमिशन म्हणण्यापेक्षा होकार दिला. चांगलं काम करण्याकरता कुणालाही विरोध या गावामध्ये कोण करत नाही. ही आपल्या गावची परंपरा आहे. म्हणून मी मागे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला. निश्चितपणानं या बौद्धन गावामध्ये पंचक्रोशी मधून या ठिकाणी लोक जमलेले. त्याच्यामध्ये आपल्या वागदाळवाडी असेल, पांढऱ्याची वाडी असेल, व्याजवाडी असेल, शेरारवाडी असेल, हनपटवाडी असेल, महातेकरवाडी असेल, या ठिकाणाहून आलेली सर्वच्या सर्व मंडळींचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचं मनापासून असं स्वागत करतो. या ठिकाणी तिडके साहेबांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले माझ्या माहितीप्रमाणे 1,15,00,000 अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट परवा ग्रामपंचायतीमध्ये मी उशिरा आलो, परंतु शशीदादा वगैरे सर्व मंडळी होती आणि त्यांच्या समोर हे काम दिलं गेलं. काल बऱ्याचशाच मंडळींनी या ठिकाणी देणगी जाहीर केली. काहींनी रोख दिली, काही देणार आहे. निश्चितपणानं या मंदिरासाठी भरपूर निधी मिळेल, पाहिजे एवढा पैसा मिळेल. परंतु जबाबदारी सर्वांची एक आहे की हे काम चांगल्या पद्धतीनं करून घेणं आणि त्याच्यामध्ये 3D मध्ये आत्ताच जर काय बदल करायचे असतील तर करावेत, ते असं नंतर वाटायला नको की पिसाळ साहेबांनी केलं काम ते थोडस चुकलं तसं आपल्याला पण व्हायला नको. मी परवाच दीपकला म्हटलं की आपल्याला ही दुसरी कमान आपण करतोय त्याच्यामध्ये सुद्धा दिवाळी घ्या. लगेचच त्या ठिकाणी दिवाळीची निर्मिती केली. दिवाळी राहिलेली होती माझ्या माहितीप्रमाणे ह्या कमानीमध्ये. परंतु ह्या कमानीमध्ये 2 दिवाळ्या घेतल्यानंतर जे पूर्वीचं वैभव होतं, जे पूर्वीचं मंदिर होतं, जुनं मंदिर होतं, त्या पद्धतीचा लूक या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि ते आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यायचंय. मी गावाला विनंती करणार आहे, या गावातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना विनंती करणार आहे की आपण या चांगल्या कार्याला चांगला सहभाग, चांगला प्रतिसाद आणि चांगलं योगदान अर्थस्वरूपात करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. असंच आपलं मार्गदर्शन सर्व तरुणांना व्हावं असं आशा व्यक्त करतो. आणि जे काम सुरू करण्यासाठी आता काही लोकांनी आपल्याला मदत केली त्या लोकांची नावे या ठिकाणी आम्ही जाहीर करणं आमचं कर्तव्य समजतो. त्यानुसार या मंदिराला देणगी देण्यासाठी आपण ज्यावेळी आवाहन केलं त्यावेळी प्रथम आपल्याला या गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि या ट्रस्टीचे भैरवनाथ देवस्थानचे ट्रस्टी सचिव विजयकुमार रासकर यांनी आपल्याला त्वरित कुठलाही विचार न करता 1,00,000 रुपये लगेच जाहीर केले आणि रोख स्वरूपात आपल्याकडे आणून दिले. त्यांचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. त्याचसोबत गावचे तरुण उद्योजक श्री आदित्य भोसले यांनी लगेच आपल्याला 1,11,111 रुपये ही मोठी देणगी या ठिकाणी दिली. त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार. या ठिकाणी अरुणादेवी पिसाळ वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. त्यासोबत आपल्याला दुसरी एक मोठी मदत आपल्याला झाली ती म्हणजे या गावातील काही ज्येष्ठ मंडळी ज्यांनी पाची देवळाचा जीर्णोद्धार केला त्या मंडळींनाही आम्ही नुसती एकदा विनंती केली. त्यांनी त्वरित त्यांची जी ठेव पावती होती ती मोडून आपल्याला 1,73,000 रुपये एवढी मोठी रक्कम आपल्याला त्यांनी लगेच तात्काळ आपल्याला दिली. त्याचसोबत या ठिकाणी आपल्याला अजून काही लोकांनी दिलेली रक्कम आहेत ते मी या ठिकाणी वाचून दाखवतो. त्यात अभिजित राजेंद्र भोसले यांनी 50,000 रुपये या ठिकाणी त्वरित आपल्याला मिळवून दिलेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार आणि धन्यवाद. त्याचसोबत बौद्धन ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप सत्यवान पिसाळ यांनी आपल्याला 50,000 रोख रक्कम मिळवून दिली.
त्यांचंही या ठिकाणी आभार. त्यासोबत प्रतीक अंकुश कुंभार यांनी आपल्याला 51,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्यासोबत मेहुल रामदास पिसाळ यांनी 25,000 रुपये. त्यासोबत रणजित सुरेश पिसाळ यांनी 25,000. महादेव ठोंबरे यांनी 11,000. सखाराम कचरे यांनी 11,000. किरण जांजुर्णे यांनी 11,000. त्यासोबत सचिन जगदाळे यांनी 50,000 आणि सौ कालेकर म्हणून एक भक्त आहेत त्यांनी 1,111 रुपये या ठिकाणी दिले. या सर्वच त्यासोबत या देवस्थानचे ट्रस्टी दादासाहेब ठोंबरे यांनी आपल्याला ज्यावेळी पहिली मीटिंग आपली झाली त्यावेळीच पहिल्या मीटिंग मध्ये 25,000 रोख रक्कम त्यांनी त्यावेळी त्या ठिकाणी दिली होती. त्यांचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. त्यासोबत आपल्या मंदिराचा जो जन्मकाळाचा काम असतं कार्यक्रम असतो त्यावेळी शिल्लक असलेली रक्कम जन्मकाळामधील जी गोळा झालेली होती ती 1 लाख रुपये रक्कमही आपल्याकडे जमा झाली आहे. असे असंख्य लोकांनी आपल्याला मदत एका दिवसामध्ये केलेली आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून गावाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि असंच आपण सर्वांनी अधिकाधिक पैसे या ठिकाणी मिळवून द्यावेत. प्रत्येकाने आपला हातभार या ठिकाणी लावा असं मी विनंती करतो. यानंतर मगाशी मंडपाचं कौतुक करत असताना खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करायचं होतं ते राहून गेलं. कारागीर म्हणण्यापेक्षा एक आपल्या गावातील प्रतिष्ठित मुकुटराव शिंदे अण्णा यांनी खऱ्या अर्थानं हे अतिशय चांगल्या पद्धतीचं नक्षीकाम असेल, या मंडपाची जी रूपरेषा असेल किंवा त्यावेळेचा आपण आज काय करू आर्किटेक्टपणा जो असेल ते आर्किटेक्ट अण्णांनी केलं. अण्णांच्या सोबत असणारे आपले गावातील शंकर सुतार असतील, वसंत सुतार असतील, दत्तू सुतारचे वडील बाबुराव सुतार असतील, हे सर्व सुतार मंडळी अच्युत महामुनी असतील, पतंग मामा असतील, ह्या सगळ्या मंडळींनी ह्या मंडपासाठी स्वतःचं योगदान दिलं आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी या मंडपासाठी योगदान दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून असं मानतो, कौतुक करतो आणि त्या सर्व मंडळींना धन्यवाद. यानंतर आपल्या गावचे गाव प्रमुख माननीय दिलीप पिसाळ उपस्थित आपल्या ग्रामदेवतावर श्रद्धा असणारे सर्वच काही अशी जाहीर सभा मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आहे. त्या कामाचा पूर्व इतिहास मंडपाचा आगामी काळ जे काम होणार त्या कामाचा डिटेल्स माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मदत पोहोचली. त्याचबरोबर 3Dच्या माध्यमातून करून सर्व स्तर आमचे सहकार्य त्यांनी गावासमोर मांडले. आज आपल्याला अत्यंत चांगल्या शुभमुहूर्तावर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम होते. तसं पाहिलं तर सगळ्या गावालाच याच्यात सहकार्य करावं लागणार आहे. हे आपण केलेलं काम प्रचंड अशा स्वरूपाचं मोठं काम, आवडावे असं काम आहे. पूर्वीच्या मंडळी ही स्वतः कष्ट करून या ठिकाणी हा मंडप उभा केला. मला माहिती आहे त्यावेळेला हे सर्व जे लाकूड आहे ते लाकूड नाशिकवरून आणलं होतं. कारण नाशिकच्या ज्या आसपासच्या ज्या जंगलात जे सागवान होतं ते सागवान उत्तम प्रतीचं असं सागवान होतं आणि त्या ठिकाणी जाऊन ह्या मंडळींनी त्यावेळेस वाहनांची व्यवस्था नव्हती तर एसटीनं ट्रकनं जाऊन हे सागवान इथं या लोकांनी आणलं होतं. आज सगळा काळ बदललेला आहे. आज आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्याकडे, तरुण मित्रांच्याकडे अत्यंत सगळी वाहनं आहेत. ते पैसे जमवताना साहित्य रूपाने वाहनाच्या माध्यमातून काय आपल्याला मदत झाली ती सुद्धा मदत लोकांनी आपल्याला यथाशक्ती सर्वांनी करावी
अशी मी सर्वांच्या वतीनं, प्रमुखांच्या वतीने विनंती करतो. आज हे मंदिर उभं करताना वाई तालुक्यात नाही, आपल्या म्हणजे सातारा जिल्ह्यात असं मंदिर नाही सुंदर, अशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. भैरोबा ग्रामदैवतावर आपली सर्वांचीच आहे, त्याबद्दल आपण बघतो की आपल्या गावचं बगाड्या कुठल्या जाती धर्माचा नसतो, तर प्रत्येक माणसाला ते बगाड घेण्याचं त्या ठिकाणी अधिकार आहे. आपल्या आजपर्यंत परंपरा तशा चालत आल्या म्हणून सर्व समाज. आता आपण पाहतो की काही मंदिर आपल्या गावात जे भवानी मातेचं मंदिर आहे, चेन्नई मातेचं मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे, हा सगळ्या मंदिरांचा आढावा घेतल्यानंतर ग्रामदैवत म्हणून आपले हे जे मंदिर आहे ते महत्वाचं आणि चांगलं होणं अत्यंत गरजेचं आहे. हे मंदिर चांगलं झाल्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं बाकीची मंदिरं सुद्धा त्या ठिकाणी एक दर 2-3 वर्षांना अशा पद्धतीनं गावातली सगळी मंदिरं सुंदर असली पाहिजेत, चांगली असली पाहिजेत. आपण वाईच्या पश्चिम भागात ज्यावेळी जातो त्यावेळी ती गावं अगदी छोटीशी गावं असतात. माझ्या माहितीप्रमाणे की आपल्या एखादी वस्ती, त्या वस्तीपेक्षा सुद्धा छोटी गावं असतात, पण तिथं लाखो रुपयाची इमारती किंवा मंदिरं उभी राहिलेली आपण पाहतो. आणि आपल्याला तसंच काम त्या गावाच्या नावाला, वैभवाला साजेसच काम त्या मंदिराच्या आजूबाजूचं झालं पाहिजे. मी तरुण मित्रांना एक विनंती करणार आहे की हे दोन्ही कामं करत असताना काही गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने गेल्या, तुम्ही निर्णय घेतलेलाच आहे, पण हे जे 2 टप्पे केले त्याच्याऐवजी जर 4 टप्पे करून आपल्याला एक एक गोष्ट पूर्ण करता आली की त्याचा आधी पुढचा भाग, दक्षिणेचा भाग पूर्ण करावा, नंतर खालचा भाग पूर्ण करावा, आणि असं आपण टप्प्याटप्प्यानं जाऊ. पण 1-2 वर्ष जाऊ द्या, परंतु पैसे काय लगेच जमा होत नाही, त्याला वेळ लागतो. आणि हे सगळं करत असताना की जे प्रमोद भाईंनी पाठीमागं काम केलं त्यांचं निश्चितच आपण गावानं त्या ठिकाणी नाव, त्यांचं आठवण ठेवली पाहिजे, त्यांचं ऋण मानलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. आज आपल्या सर्वांचीच एक चूक आहे. आजच्या ह्या कामाच्या निमित्तानं आज आपण जर त्यांना बोलवलं असतं, बोलवले, पण त्यांना इथून पुढे पण त्यांना आपण याच्यात सहभागी करून घेऊया. निश्चितच अशा ज्या माणसानं 5-50 लाख, 60-70 लाख, 80 लाख या ठिकाणी घातलं आणि ते आपण लगेच दुरुस्त करतोय म्हणल्यावर त्यांना पण निश्चितच मनाला कुठेतरी वेदना होत असते. आपण त्यांची समजूत घालूया, त्यांना पण या कामात सहभागी करून घेऊया. गावातला प्रत्येक माणूस, प्रत्येक घटक त्यात समाविष्ट असावेल असा त्या ठिकाणी प्रयत्न करूया आणि हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करूया. ट्रस्टीच्या बद्दल इथं बऱ्याचशा गोष्टी चर्चेत आहेत, परंतु ट्रस्टीची अशी काही वेगळी भूमिका नाही आणि नव्हती, कधी पूर्वीही नव्हती. आज ट्रस्टी का करावी लागली ते करत असताना ह्या मंडळींना किती त्रास झाला. म्हणजे जी 4-5 मंडळी होती त्यांनाच विचारायची ट्रस्टीला त्रास, मी किती वेळा सातारला जावं लागेल की त्यांना भीक नको पण पुत्रावर अशी परिस्थिती त्यांची झाली की त्या ठिकाणची असणारी यंत्रणा, न्याय व्यवस्था, त्या ठिकाणचे वकील, या सगळ्या गोष्टी, त्यांचे कायदे कानून, त्यांच्या अटी शर्ती, त्यामुळे ही मंडळी सुद्धा मेटाकुटीस आली होती गेले 2-3 वर्ष. परंतु आता ट्रस्टीच्या माध्यमातून या सगळ्या मंदिरांचं काम आपल्या आता रुटीनला लागलेले आणि त्या ट्रस्टीचं पण काम अत्यंत चांगल्या पद्धतीने ती माणसं करतात. आणि ती पण ट्रस्टी आणि आपल्या गावातल्या तरुण असे एकत्र येऊन आपण सगळेजण पुढे जाऊया. हे भैरवनाथाचं मंदिर पूर्ण केलं म्हणजे सर्व झालं असं नाही. आपल्याच माळावर एक मंदिर साईबाबाचं त्या ठिकाणी झाले, अतिशय सुंदर त्या ठिकाणी मंदिराचा गाभा आहे, त्या ठिकाणी तिथल्या मंडळींनी, स्थानिक मंडळींनी केलेलं आहे. तर त्या ठिकाणी पण मंडप होणं गरजेचं आहे. हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी गावानं लक्ष घालूया. गावातली मंदिरं ही गावचं वैभव असतात आणि हे वैभव वाढवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. एवढंच बोलतो मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद बाबा. आज दुसरा एक आज योगायोग आहे, सांगायचं विसरलो. आता किशोर काका भोसलेंनी त्याची आठवण करून दिली की अनेक मोठ्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा जे शक्य झालं नाही ते आजच्याच दिवशी आपल्या गावांना, आपल्या गावातील सर्वांनी मिळून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक ही आज आपल्या गावात उभं राहिलं होतं. नक्कीच हा एक शुभ संकेत असावा की जसं ते काम
त्यावेळी पूर्ण झालं. तसं हेही काम आज आपण सुरुवात करतोय म्हणजे पूर्णत्वास जाणार आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री सदाशिव नानावरे यांना मी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आज गणेश चतुर्थी आणि या शुभ मुहूर्तावर आज आपण जीर्णोद्धाराचं श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं आजचा हा शुभ दिवस मानावा लागेल सगळ्याच अर्थानं की गाव राजकारणात, संघटनाच्या बाबतीत, समाजकारणामध्ये कुठेही असलं तरी भैरवनाथ मंदिरामध्ये आल्यानंतर एक होतं. आणि आज खऱ्या अर्थाने एकी दिसते. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आपलं होळीचं बकरं पडतं आणि आपण प्रसाद मागायसाठी या ठिकाणी येतो तेव्हापासून ते शिड उतरेपर्यंत गाव आपलं एक असतं. वर्षभरामध्ये तुम्ही कुठल्याही संघटनेत, राजकारणात कुठेही वागा, परंतु ज्या वेळेला आता ह्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय ते संपूर्ण गावानं सहभागी व्हावं. मी आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की त्यांनी इतर खर्च थोडासा बाजूला ठेवून जो काय थोडाफार निधी तुमच्याकडे शिल्लक राहत असेल त्याच्यातला थोडाफार निधी त्यांनी द्यावा, बऱ्यापैकी निधी जाहीर करावा. दुसरी गोष्ट, जे आपले दोन्ही तर्फचे गणपती बसत असतात त्या मंडळात दोघांनी सुद्धा, पिसाळ तरफ असू द्या, भोसले तरफ असू द्या, ह्या दोघांनी सुद्धा आपल्यातला शिल्लक राहिलेला निधी थोडाफार बाजूला ठेवून तो सुद्धा या ठिकाणी जमा करावा. त्याचबरोबर आज आपल्याकडं यादीला साधारण 2200 ते 2200 घर आहेत. आज या ठिकाणी तुम्हाला कुणाला देणग्या ज्या जाहीर करायच्या असतील ते करू शकता तुम्ही. नंतर जरी तुम्हाला जाहीर करायच्या असतील तरी करू शकता. जे संयोजक आहेत, मग ते देवस्थान ट्रस्टी असेल, त्याची उपकमिटी असेल किंवा जे काही महत्वाचे ह्या ठिकाणी काम करतात त्या लोकांच्या पुढे आपली नावं दिली किंवा त्यांच्याकडे तरी समजा तुमचे चेक दिले तरी ते स्वीकारतील. हा सगळं एकामेकावर विश्वास ठेवून हा कार्यक्रम करावा लागेल. कारण हे साधारण माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 6 कोटीपर्यंत काम जाईल. आणि त्यामुळं एकदा जर ह्या कामाला आपण सुरुवात केली तर ते पूर्णपणे आपल्याला एकत्र राहून सगळ्यांना करावंच लागेल. आणि ती भूमिका, तो संकल्प आज आपण करूया की हे काम तडीस लागेपर्यंत आपली एकी, आपला एकोपा गावाचा, मग कुठल्याही समाजाचा, जातीचा असू द्या, त्यांनी त्या पद्धतीने एकत्र यावं आणि ती भूमिका घ्यावी. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या वैयक्तिक याच्यातून 1 लाख रुपयाची निधी जाहीर करतो. आणि आताच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांनी 1 लाख रुपये निधी दिल्याबद्दल ग्रामस्थ व गाव आपलं आभारी आहे. त्यानंतर या ठिकाणी श्री अशोक जाधव यांनी 21,000 या ठिकाणी गुरुजी यांनी जाहीर केले, त्यांचेही मनापासून धन्यवाद. सोसायटीचे माजी चेअरमन मारुती पिसाळ नाना यांच्याही वतीने 25,000 या ठिकाणी जाहीर झाले, त्यांचेही मनापासून धन्यवाद. बहुधन विकास सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक विनायक तांबे यांनी या ठिकाणी 11,000 घोषित केले, त्यांचेही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. या ठिकाणी श्री संजय कुंभार यांनी 11,000 जाहीर केले, त्यांचेही मनापासून आभार. बहुधनगावचे तरुण उद्योजक विशाल मदत पिसाळ यांनी या ठिकाणी 25,000 घोषित केले, त्यांचेही मनापासून आभार. या ठिकाणी वाई येथे स्थायिक असलेले परंतु आपल्या काळ भैरवनाथावरती श्रद्धा ठेवणारे श्री गोविंद जनार्दन इतापे, हॉटेल शिवशाही यांच्याकडूनही आपल्याला आता रोख रक्कम 51,000 या ठिकाणी मिळाली आहे. कृपया त्यांनी पुढे यावं, रकमेचा स्वीकार गावातील प्रमुख मंडळी करतील. या पुढे चेअरमन रामचंद्र कुशेबा ठोंबरे यांनी 25,000 रुपये जाहीर केलेले आहेत, त्यांचेही मनापासून आभार.
विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक कांतीलाल आबा भोसले यांनी या ठिकाणी 25,000 रुपये जाहीर केले. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. या ठिकाणी वाई तालुका सहकारी सूतगिरणीचे सचिव श्री शिवाजीराव भोसले नाना यांनी आपल्या चिरंजीवाच्या स्मरणार्थ आशिष भोसले याच्या स्मरणार्थ 1 लाख रुपये रोख रक्कम या ठिकाणी जमा केली. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. नानांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं. या ठिकाणी आतापर्यंतचे सामाजिक कार्यकर्ते आणि गावचे ज्येष्ठ नागरिक धोंडीराम कदम यांनी या ठिकाणी 25,000 रोख रक्कम या ठिकाणी दिली. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपल्या गावचे उद्योजक आणि श्री संतोष मारुती पिसाळ यांनी व्यक्तिगत आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी या ठिकाणी जाहीर केली आहे. ती म्हणजे 1,51,000 अशी देणगी त्यांनी जाहीर केली. ही गावाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. भैरवनाथ जयंती कमिटी यांच्या वतीने 1 लाख रुपये या ठिकाणी शिल्लक रक्कम आपल्याकडे सुपूर्द केली जाते. समोर पाय इकडं. दत्त पारायण मंडळ यांच्या वतीनं 25,000 रुपये रक्कम या ठिकाणी जाहीर केली. त्यांचंही मनापासून आभार. या ठिकाणी बावधनगावचे सामाजिक कार्यकर्ते मारुती गहीर यांच्याकडून इथं 25,000 रोख रक्कम या ठिकाणी आपल्याला सुपूर्द करण्यात येते. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. बावधनगावचे गाव प्रमुख श्री विश्वासराव पिसाळ अण्णा यांच्याकडून ज्या या कामासाठी जो सिमेंट लागणार आहे त्याच्यासाठी 100 पोती सिमेंट या ठिकाणी जाहीर केले. त्याबद्दल त्यांचंही अण्णांचं मनापासून या ठिकाणी आभार. त्यानंतर वाघजाईवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळासाहेब यादव यांचंही या ठिकाणी 25,000 रुपये जाहीर केल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी बावधनगावच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद. बावधनगावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध खिलार बैलप्रेमी श्री कालिदास जगताप यांच्याकडून 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर होते. तर त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. श्री मंगेश पोपट पिसाळ यांच्याकडूनही 11,000 या ठिकाणी जाहीर झाले. त्यांचंही मनापासून धन्यवाद आणि आभार. या ठिकाणी बावधनगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री लहू कचरे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार. बावधन ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री अजित पिसाळ यांच्याकडूनही 25,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपासून धन्यवाद आणि आभार. बावधनगावचे ज्येष्ठ नागरिक श्री सतीश पिसाळ यांच्याकडूनही 11,000 रुपये रोख रक्कम जाहीर करण्यात येत आहे. तर त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार. या ठिकाणी बावधनगावचे ज्येष्ठ नागरिक राजेंद्र बाबूराव पिसाळ यांच्याकडून 51,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून आभार.
या ठिकाणी बावधनगावचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कदम यांच्याकडून 11,000 या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे। या ठिकाणी उदयसिंह बाळकृष्ण जाधव माजी सैनिक यांचे 25,000 या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत, त्यांचेही मनापासून आभार। बावधनगावचे तरुण सहकारी आमचे श्री गणेश भोसले यांच्याकडून 25,000 रोख रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचेही मनापासून आभार। बावधनगावचे विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक नंदकुमार भोसले यांच्याकडून 25,000 रोख रक्कम या ठिकाणी सुपूर्द होत आहे, त्यांचाही मनापासून आभार। या ठिकाणी बावधन विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री पांडुरंग रावसाहेब पिसाळ यांच्याकडून एक मोठी रक्कम आज आपल्याला या ठिकाणी सुपूर्द होते, ती म्हणजे 1,00,000 रुपये, त्यांचंही या ठिकाणी गावाच्या वतीने आणि तरुणांच्या वतीने मनापासून आभार। श्री युवा उद्योजक बावधनगावचे तानाजी मांढरे यांच्याकडूनही 11,000 रुपये या ठिकाणी देणगी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार। ज्यांनी कोरोनाच्या कालावधीत आपल्या पगाराचा ज्यांना मान मिळाला असे बावधनगावचे माजी सरपंच बाळासाहेब भोसले यांच्याकडून या ठिकाणी 51,000 रक्कम जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार। पांढरेजेवाडीचे माजी सरपंच श्री रघुनाथ जायकर यांच्याकडून 25,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार। संजय बावधनगावचे सुपुत्र श्री संजय कोळपे यांच्याकडूनही 11,000 रुपयाची देणगी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार। बावधनगावचे सुपुत्र श्री अर्जुन खराडे यांच्याकडूनही 11,000 रुपये जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार। डॉक्टर श्री संतोष मांढरे यांच्याकडूनही 25,000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार। वाई तालुका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख श्री किशोर भोसले यांच्याकडूनही 21,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार। माजी सैनिक आणि तरुण उद्योजक अमर किर्तक यांच्याकडूनही 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार। प्रसिद्ध कलाकार श्री अर्जुन लगस यांच्याकडूनही 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार। बावधनगावचे उद्योजक श्री प्रदीप महादेव भोसले यांच्याकडूनही एक दुसरी मोठी रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, 1,51,000 त्यांच्याकडून जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार। आत्ताच सदाशिव ननावर यांनी जे आवाहन केलं की गावातील गणेशोत्सव मंडळांनी आपला हातभार या कामास लावावा, त्याला अनुसरून आता लगेच आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळ यांच्या वतीनं 11,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी जाहीर केली, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार। बावधनगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रमेश अण्णा भोसले यांनी या ठिकाणी 11,000 रुपये रक्कम जाहीर केली, त्यांचंही मनपूर्वक आभार। त्यासोबत बावधनगावचे उद्योजक युवा उद्योजक प्रमोद पिसाळ यांच्याकडून 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, तेही त्यांचेही मनापासून या ठिकाणी आभार। शेलारवाडी गावचे सुपुत्र आणि महात्मा फुले विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन हिंदूराव शेलार यांच्याकडून 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत, त्यांचेही मनापासून आभार। श्री सचिन कांबळे यांच्याकडूनही 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून आभार।
यांचंही या ठिकाणी 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. दुसऱ्या एका बहुधन गावातील आपल्या देऊळाळी तालीम मंडळाकडून 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर होते. त्यांचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि आभार. माता पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र पतंगराव महामुनी यांच्याकडूनही 51,000 रुपयाची देणगी आज या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून आभार. श्री बाळासाहेब पांडुरंग पिसाळ यांच्याकडूनही 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. श्री शंकर शिवाजी लोहार यांच्याकडूनही 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. या ठिकाणी बावधनगावचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोपान कदम यांच्याकडूनही 15,551 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर केली जाते. त्यांचंही मनापासून धन्यवाद. माजी सैनिक श्री राजाराम श्रीपती ननावरे यांच्याकडूनही 51,000 रुपयाची या ठिकाणी देणगी देण्याचं जाहीर केलं जात आहे. त्यांचंही मनापासून आभार. बावधन विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रकाश भुमरे यांच्याकडूनही 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. मारुती यशवंत भोसले यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. त्यांचंही मनापासून आभार. पत्रकार अनिकेत शिंदे यांच्याकडूनही 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून आभार. श्री संजय महामुनी फौजी यांच्याकडूनही 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून आभार. या ठिकाणी दुर्गामाता मंडळ गाडीबाग आळी यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून आभार. श्री प्रशांत संभाजी कदम यांच्याकडून 1,111 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून आभार. श्री मदन ननावरे यांच्याकडूनही 151 सिमेंटची पोती या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं आभार. या ठिकाणी बावधनगावचे ज्येष्ठ नागरिक नरसिंग पिसाळ दिलीप बापू यांच्याकडून एक मोठी रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही 1,00,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचं मनापासून आभार. बावधन ग्रामपंचायतीचे सदस्य हनुमंत तात्या कांबळे यांच्याकडून 5,000 रुपये जाहीर करण्यात येत आहेत. श्री तानाजी धनसिंग कचरे यांच्याकडून 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचंही मनापासून आभार. साईनाथ गणेश मंडळ नवीन गावठाण यांच्याकडूनही 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचंही मनापासून आभार. अरविंद मारुती दाभाडे यांच्याकडूनही 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचंही मनापासून आभार. श्री विलास ननावरे निवृत्ती ननावरे यांच्याकडूनही 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. त्यांचंही मनापासून आभार. माजी सैनिक श्री सुरेश भोसले पांढरीचीवाडी यांच्याकडून 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. श्री मदन गायकवाड वागजायवाडी यांच्याकडून 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचंही मनापासून आभार. श्री योगेश ननावरे फौजी माजी सैनिक यांच्याकडूनही 11,000 जाहीर करण्यात येत आहेत. श्री सागर बोटे यांच्याकडून 11,000 या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. यांच्याकडून 1,111 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. आपण सगळ्यांनीच मोकळ्या मनाने एवढी रक्कम आज या ठिकाणी जाहीर केली आहे. यातून एक निश्चित होत आहे की इमारत पूर्णत्वास जाण्यासाठी कुठला अडथळा आम्हाला तरी दिसत नाही आणि अशीच ताकद आपल्या सर्वांची या मंदिराची सेवा करण्यासाठी या नात्यांची सेवा करण्यासाठी आमच्या सोबत राहावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुणे येथे कार्यरत असलेले बावधनगावचे सुपुत्र ज्येष्ठ विधितज्ञ विजय शेठ ठोंबरे
यांच्याकडूनही एक मोठी रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. 1,00,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचंही मनापासून आभार. या ठिकाणी दुसरी मोठी रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. श्री सागर संभाजी पिसाळ यांच्याकडूनही 1,00,000 या ठिकाणी श्री सागर संभाजी पिसाळ पाटील यांच्याकडूनही मोठी रक्कम या ठिकाणी जाहीर केली जाते. 1,00,000 रुपये रक्कम या ठिकाणी जाहीर केली जाते. त्यांचंही या ठिकाणी गावाच्या वतीनं मनापासून आभार आणि धन्यवाद. श्री प्रशांत कदम यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शिवाजी मारुती जाधव यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. माजी सैनिक शशिकांत दुधुस्कर यांच्याकडूनही 11,000 या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचंही मनापासून आभार. ज्या व्यक्तींना या ठिकाणी देणगी जाहीर करायची त्यांनी कृपया कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे. तर या ठिकाणी एक मगाशी मनोगत राहून गेलं. बावधनगावचे ज्येष्ठ नेते श्री सुनील व्यंकटराव कदम यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो. या ठिकाणी 11,000 रुपये देणगी जाहीर केली. त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार. श्री विक्रम जनार्दन भोसले यांनी 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर केली. त्यांचेही मनापासून आभार. या ठिकाणी बावधनगावचे गावप्रमुख श्री मदनराव भोसले आप्पा यांच्या वतीनं श्री स्वर्गवासी माधवराव भैयाजी भोसले यांच्या स्मरणार्थ 1,11,111 रुपये ही मोठी रक्कम या ठिकाणी जाहीर होते. त्यांचेही मनापासून आभार. यानंतर आपल्या गावात गावप्रमुख श्री शशिकांत दादा पिसाळ यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्वांचं दैवत भैरवाच्या कृपेनं त्यांच्या मंदिरात जल्लोष कार्यक्रम सुरू होतोय. आजचा दिवस सगळ्यांनी मनोगत व्यक्त केली. गावचे सगळे गावप्रमुख, गावाचे सर्व सन्मान्य तरुण, सर्व सन्मान व्यक्ती बंधूंनी बघितलं. आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. त्याचं कारण असं आहे, देव बोधी देतो आपण तसं वागतो असं म्हणलं जातं. 4-5 महिन्यापूर्वी विषय मांडला गेला की नाथाच्या मंदिरात जेवण झालं पाहिजे, त्याला चांगलं स्वरूप आलं पाहिजे. काय तरुण काय ज्येष्ठ मंडळी एकत्र आली आणि ते प्लॅन तयार केला. बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या, गाठी दिल्या, चर्चा केल्या, कॉन्टॅक्ट भेटले आणि त्याचा आज मूर्त स्वरूप दीपक आज सुरू होत आहे. आज गणेश जयंती. इतिहास घडवणारे बावधनगाव हे अख्ख्या जिल्ह्याला, अख्ख्या महाराष्ट्र माहिती आहे. आपल्याला आठवत असेल, करोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद होता. करोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र बंद होता. आपलं वारंवार पगार चालू राहणार का बंद राहणार, त्या प्रत्येक गावच्या माणसाच्या परिसर माणसाचा विचार होता. नाथान बुद्धी दिली. अशा अत्यंत अवघड सुद्धा महाराष्ट्रामध्ये पप्पराजी आपण त्या गावात घडवा, त्याला कारण आहे
नाथ साहेब आपल्या पाठीशी होता. त्यांची साथ नसती तर आपण काय करू शकतो असतो, आपण निमित्त मात्र आहे. आता मजाप्पा सांगितलं, दिलीबाबा सांगितलं, सर्वांनी सांगितलं. मी परवा मीटिंग मध्ये बोलतो बोललो, हे ते मंदिर उभं राहिले. सुरुवात कोणी केली, कोणत्याही व्यक्ती होत्या आहेत त्याचं मला माहित नाही, पण आपल्या पूर्वजांनी म्हणूया, आपल्या अगोदर पिढीत असतील, त्या अगोदर पिढी असतील, त्या अगोदर पिढीला बसतील, ह्या सर्वांनी म्हणून नाथ साहेबांचं मंदिर सुशोभित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी काम केलं, त्या मंदिर स्थापना केली, परिसर स्वच्छ केला, सुशोभित केला. आज आपलं भाग्य आहे, गावातील लहान मुलापासून माणसापर्यंत परस्पर प्रत्येक वाडी असेल, आपला परिसर असेल, ह्या प्रत्येक भाग्य असं मी समजतो. कित्येक वर्षानंतर इतिहास म्हणजे त्या मंदिर जीर्णोद्धार काम सुरू आपण करतोय. पूर्वजांनी मंदिर बांधलं, प्रमोद दादांनी विकास करायचा प्रयत्न केला, नंतर आपले विक्रम दादांनी प्रयत्न केला, इतर चालूच होता. पण निर्णय झाला की मंदिर आतमध्ये दगडी सोडत असलं पाहिजे. इव्हन याच्यात आपण प्राईस लावले जात, इथं सुद्धा दगडी कामावर आलं पाहिजे. म्हणजे सूचना आपण केली, डेंजर केले. दीपक दादा आणि सर माझी विनंती आहे, नाथाच्या मला बराच अनुभव आहे. एकदा तुम्ही श्रद्धेनं काम सुरू केलं, तिथं अडचण झाला, मागेल त्याची आपला भरणा देत असतो. मित्र, आज कॉन्ट्रॅक्टर मित्र बोलले, त्यांच्या शंभरवतीने आपण 15 द्यायचे होते, पैसे जमा होतील. सगळ्यांच्या सद्भावना, सगळ्या विचार, सगळ्या इतिहास त्यानंतर अवधान काही करू शकतं, आपला इतिहास आहे. आणि आज इतिहास आपण घडवतोय. पूर्वजांनी बांधले मंदिर आपल्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे आता ज्या समोर आहेत आणि ज्या भागात आहेत, ह्या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये नाथाच्या चरणी वीट लावण्याचं काम आपल्याला होते. आपलं सद्भाग्य समजतो, आपलं जीवन पुण्य झाल्यासाठी मानतो. मित्र, एखादं काम करत असताना त्याला सबकी म्हणजे ट्रस्टी असतात. ट्रस्टी आणि इतर कमिटी ही एकत्रित काम करते. आर्थिक व्यवस्था ट्रस्टीकडे जातील आणि ट्रस्टीच्या मार्फत इतर कमिटीला खर्च करता येईल. मला माहिती आहे, गावाचे प्रत्येक माणूस लहानापासून मोठ्यापर्यंत श्रद्धेने त्यांचं स्वप्न देवाच्या बरोबर काही कमी पडणार नाही. तरी सुद्धा खिडके साहेब, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, तुम्हाला कोणाला किती अनुभव आम्हाला माहित नाही, पण बावदामध्ये काय घडू शकतं तुम्ही डोळ्याने पाहिले. काम तुम्ही करणार आहे. कामामध्ये असं काम करा, आता हिजूर फोडत 200-400 वर्ष पुढच्या पिढी आमचं नाव काढावं असं काम करा. लागाचं सहकार्य हे गाव करेल. नाथसाहेब आपल्या पाठीशी आहेत. आपल्या परवार बोललो मी, माझा सगळं होतं मीटिंग मध्ये, की एखाद्या चांगल्या मंदिराचं काम मिळलं, त्याला सुद्धा त्या कलाकारांना नशीब असावं लागतं, ते पुरे पुण्य असावं लागते. मला आनंद आहे की भैरवनाथचं मंदिर आपण उभं करताय. लागेल ते सहकार्य गाव करेल. गावाने जे म्हणजे कधी चिंता बाळगू नका. माझी एक विनंती आहे सर्वांना, हे मंदिर पुढची बाजू इकडची बाजू व्यवस्था आपण पूर्ण करतोय. यात्रेच्या अगोदर पलीकडची बाजू, मागची बाजू, आता परिसर आहे, सगळं आहे. जसं एक एक काम करत होईल तसं आपण दुसरं पुढे काम घेतोय. कमीत कमी 7 ते 7 कोटी रुपये आपला माझ्या अंदाजाने लागेल, जास्त लागेल. काम सुरू करत असताना नवीन नवीन कल्पना येतात, विचार येतात, त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करू. सर्वांना विनंती आहे, एका चांगल्या दिवशी आपलं नशीब समजूया की आपल्या हातून त्यामध्ये जीर्ण होतोय. प्रत्येकाने याचा खालीचा वाटा उचलावा आणि नाथा चरणी आपली देणगी जाहीर करावी द्यावी. त्याचा योग्य विनियोग गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी एका विचारानं
काम करतील म्हणजे पूर्ण त्यांचा मला विश्वास आहे. नुसत्या निरोपापासून इथं आलात, श्रद्धेपुढे तुम्ही काय देणग्या जाहीर केल्यात, परंतु त्या देणग्या जाहीर केल्यानंतर आता 2 दिवसामध्ये ट्रस्टी आणि कमीर बसेल, त्याचा खर्च कसा करायचा, पावत्या कशा करायचा याची सूचना आपल्या 5 दिवसात मिळेल. सर्वांना केंद्र जाहीर केले जे पावती मिळेल हिशोब ट्रस्टीच्या मार्फत आमच्या म्हणून योग्य ठेवला जाईल. नाथा देवळात पण बसलोय, तिथं बसलेलं मनुष्य कधी खोटे बोलणार धाडस होत नाही. ते आपलं बावधन गावी बावधन नाथ आहे. दीपक दादा बाकी सगळे म्हणे ज्येष्ठ म्हणजे माझे सहकार्य, त्यांना माझी विनंती आहे, आपण ज्येष्ठ आहोत, हे तरुण मुलं आहेत, ज्येष्ठांनी तरुणच्या हातात डोक्यावर हात ठेवला पाहिजे, त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे, त्यांचं जर चुकलं त्याला सांगितलं पाहिजे आणि त्याला सहकार्य पूर्णपणे ज्येष्ठोच्या नात्यानं मित्र आपण केलं पाहिजे. आम्ही सगळी मंडळी, तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी, गावातील महिला, मुली, येवत बाहेर गावच्या सासून सुद्धा आपल्याला मदत करतील हा मला विश्वास आहे. एकदा आपण नाथाच्या मंदिरात बसलोय, खोटं बोलणार नाही, खोटं कोणी वागू नये, सर्व सहकार्य करावं. इथं ज्या भक्तीनं प्रेमात त्यामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आणि मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बावधन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री अजित रामचंद्र पिसाळ यांच्याकडून श्री स्वर्गवासी रामचंद्र पिसाळ पाटील यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 1,01,000 या ठिकाणी देणगी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही मनापासून आभार आणि धन्यवाद. या ठिकाणी माजी सरपंच बाळासाहेब भोसले देणगीमध्ये आमच्या कुटुंबाचा चांगला वाटा मी जाहीर करतो. रक्कम अनावश्यक नको, रक्कम बोध झाल्यानंतर तुम्ही जाहीर करा. आता आपण सगळे एकत्र बसलो तर एका अर्ध्या तासात आपली या ठिकाणी 24 लाख रुपये देणगी या ठिकाणी जाहीर झाली. आम्ही ज्यावेळी 5 लाख रुपये गोळा करायला बसलो त्यावेळी 9,54,000 रुपये रक्कम एका तासामध्ये गोळा झाली. म्हणजे खरंच आपल्या सर्वांचं मानावे तेवढं आभार कमीच आहेत. असेच आपण सगळ्यांनी सगळ्या हाताने मदत करावी मी अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी माजी सरपंच बाळासाहेब भोसले 2 शब्द व्यक्त करायचे. नमस्कार. ज्यांनी या बावधन गावाला गोदरेजच्या कपाटामध्ये जे ठेवलेलं आहे, ज्यांनी आपल्याला गोदरेजच्या कपाटात ठेवलेलं आहे तेच नाथ साहेबांचा आज मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम आयोजित होत आहे. अतिशय सोनेरी दिवस आहे. मी गोदरेजच्या कपाटात का म्हणून ठेवलं हे 2 शब्दात सांगतो. आतापर्यंत आपल्या गावाला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही संकट, धोका नाही, संकट नाही, कुठल्यापासून त्रास नाही. आपण 10 वाजता झोपलो तर 6 वाजता उठत असतो. आताची परिस्थिती पहा, प्रत्येक गावोगावी काय संकट येतात आणि इथून मागच्या पण पिढीनं बघा की भरपूर संकट आहेत. पण बावधन गाव असं आहे की नाथ साहेबांच्या कृपेनं आपल्याला खरोखर गोदरेजच्या कपाटात ठेवलेले आहे. आणि तसेच आपली काही सैनिक मध्ये जवान भरती झालेले त्यांचा अनुभव घ्या. आतापर्यंत जवान भरती झालेत गावात बरेच असतील, त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आतापर्यंत युद्ध पातळी किती झाली पण कुठल्याही सैनिकाला आपल्या धोका नाही. हे मोठे भाग्य. कारण का ज्या वेळेला मी कोरोनाच्या वेळेला जे बगाड घेतलं त्याच्यानंतर मला बरेचशा लोकांनी बाहेरचा जो अनुभव सांगितलाय तो मी प्रत्यक्ष काही सांगू शकत नाही. पण फौजी लोकांनी बरेच सांगितलं की ज्या वेळेला माझ्यावर संकट येईल त्यावेळेला मग फक्त नाथ साहेबांचं गर्जना करतो आणि त्यावेळेला खरोखर नाथ साहेब आमच्या मदतीला येतात. आणि खरी वस्तू ती आहे, आतापर्यंतची आपल्याला संपूर्ण माहिती आहे. दुसरं एक उदाहरण देतो की आपल्या जवळ बहुतेक वाई तालुक्यात प्रत्येक गावात यात्रेत आपल्या बावधनची मेजॉरिटी असते, 100% सगळ्याला माहिती आहे. पण मांढरा देवीची यात्रा ज्या वेळेला पार पडली
त्यावेळेला आपला एकही नागरिक सापडला नाही. हे आणखीन एक दुसरं उदाहरण देतो. म्हणजे आपला भैरवनाथ साहेब हे आपल्या पाठीशी किती आहेत आणि आपल्याला खरोखर ह्या गोदरेच्या कपाटात ठेवलंय. आणि ज्या पद्धतीनं आपलं एखादं घरचं काम काढतो आणि घरचं काम करत असताना घर बांधायचा प्रयत्न करत असतो, काय कमी जास्त पडतं, पण आपण 7 बारे घाण ठेवून पण ते घर पूर्ण करतो. त्याच पद्धतीनं आपलं जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या नाथ साहेबांना जे मौल्यवान वस्तू म्हणा कुठल्याही प्रकारचे काय असेल ती देणगी अतिशय चांगल्या स्वरूपात द्या. कारण का काही दिवसांनी तुम्हाला जी आपण बँकेत ठेवतो त्याची माझ्या मते 100% दान दुप्पट होणार आहे, तुम्हाला कळणार पण नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. ठिकाणी सैनिक संतोष नारायण भोसले यांच्याकडून 11,111 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्यासोबत काड सिद्धेश्वर भक्त मंडळ यांच्याकडूनही 25,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार. ज्या कुणाला या ठिकाणी रक्कम द्यायची आहे त्या रक्कम श्री प्रशांत पिसाळ आणि अभिषेक भोसले यांच्याकडं, अजित पिसाळ यांच्याकडं जमा कराव्यात. ज्यांना कुणाला भविष्यात द्यायचे आहेत त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा असं मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. आणि आता या कार्यक्रमाचा आभार सुनील दादा कदम मानतील. आणि नियोजित श्री कावड यात्रेसाठी ज्या मंदिराचं नाव घेतलं जातं महाराष्ट्र बगड यात्रेसाठी ज्या मंदिराचं नाव घेतलं जातं अशा भावधन मंदिराच्या श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सर्व गावकऱ्यांनी मी ज्या ठिकाणी कामं केलेली आहेत त्या कामाची पाहणी करून या कामासाठी मी किती उत्तम आहे त्या ठरवल्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे संपूर्ण काळ्या दगडामध्ये आपल्या गड किल्ल्यांची मजबूती कशी राहील या पद्धतीने ज्या ठिकाणी त्यांनी मजबूतीचा विचार करून पूर्ण गड किल्ल्यांचं बांधणी केली त्याचप्रमाणे आपल्या या मंदिराच्या गड किल्ल्या म्हटलं तर आपले ह्या ज्या आपण साईडच्या भिंतीचं बांधकाम करणार आहे तर ते मजबूतीसाठीच त्या हिशोबाने त्यावेळेस पूर्ण केल्या जात आहे. तर मी एवढं आश्वासन देतो की ज्याप्रमाणे गावकऱ्यांनी जे माझी केलेल्या कामाची पाहणी केली जी त्यांना ती क्वालिटी पसंत पडली त्याचनुसार मी इथे देण्याचा 100% प्रयत्न करतो. पुनश्च एकदा मी सर्वांचा आभार मानतो की आपण सर्वांनी मला कामाच्या बांधकामासाठी निवड केली त्याबद्दल सर्वांचा आभार. संपूर्ण आपला जो दगड येणार आहे तो देगलूर येथील नांदेड येथील काळा दगड एकदम पाषाण येणार आहे. जरी कुठेही कोणत्या गावकऱ्यांना जरी दगडामध्ये शंका वाटली तर ते कधीही कामामध्ये आपण तो दगड तो बदल करू शकतात. तुम्हाला सांगायचं ट्रस्टी सांगतील त्याप्रमाणे ट्रस्टी आम्हाला ती कल्पना देतील. जरीही कुठल्याही कामाचे काम होण्या अगोदर जर कोणाला शंका असेल तर ती त्यांनी ट्रस्टी यांना सांगावी. ट्रस्टी आम्हाला सांगतील. एकदा काम झाल्यानंतर परत कामाची तोडफोड केल्यानंतर कामाचा दर्जा हा ढासळला जातो. आणि आता जवळपास आपल्याकडे कमी वेळ आहे त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर काम चालू करून यात्रेपर्यंत काम पूर्ण व्हावी म्हणजे फेब्रुवारीपर्यंत 15 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला टाइमलाईन दिलेली आहे. त्या टाइमलाईन पर्यंत 100% काम पूर्ण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आणि जवळपास परवा दिवशीपासून आम्ही दगडासाठी म्हणजे जे काही लागतं कटिंग असतील दगडी काढण्याची तयारी पूर्ण सुरू झालेली आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये दगडाचे 1 किंवा 2 गाड्या आपल्या इथे येऊन हजर राहतील. धन्यवाद तिडके साहेब. तिडके साहेबांच्या सोबत या इमारतीचं ज्यांनी डिझाईन केलं त्या विनीत शिंदे यांचंही गावाच्या वतीने या ठिकाणी मी आभार मानतो. ते आपल्या गावचे सुपुत्र आहे. आम्ही बाहेर काम देण्यासाठी ज्यावेळी गेलो त्यावेळी अनेक लोकांनी आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या परंतु विनीतनं त्या इमारतीचं ज्या पद्धतीने डिझाईन केलंय ते खरंच पहिल्यांदा बघितल्यानंतर सगळ्यांच्या मनाला माझ्या मते भावलं असेल आणि अशा विनीतचंही मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी गावच्या वतीने व्यक्त करतो. मी त्यालाही विनंती करतो की आपण 2 शब्द सांगा. माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मला जी संधी दिली त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. त्यांनी आपल्या माझं बावधनचं सुद्धा जो आपण खाली स्टँड वरती ग्रामपंचायतीच्या वतीनं होतंय की एकीचं प्रतीक बावधन त्याचंही सेल्फी पॉइंटचं त्यांनीच डिझाईन केलेलं आहे. यानंतर या बावधन गावचे सुपुत्र आणि गाव प्रमुख श्री
राजेंद्र अप्पा कदम यांनी या ठिकाणी 7,777 रुपये या ठिकाणी जाहीर केले. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. भविष्यातलं काय सांगा असू दे रे. 60 का 60? यानंतर या कार्यक्रमाचं 1 मिनिट ऐका. सुनील दादा या ठिकाणी आभार मानतील आणि त्याच्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न होईल. त्यामुळे कुणीही जागेवर हलू नका अशी मी विनंती करू. माईकचा आवाज केला. खऱ्या अर्थानं गेल्या पाडव्याला तरुण मंडळीने हा विषय बाहेर आणला, परंतु त्याच्यावर काय प्रमुख 15-20 लोक सातत्याने प्रयत्न करत होती आणि 15 ऑगस्टला 3D ज्यावेळेस प्रकाशित झाली त्यावेळेस प्रत्येकाच्या मोबाईलवर किंवा ग्रुपला ती 3D सगळ्यांना पाहायला मिळाली आणि सगळ्यांची एक लोकभावना आजच्या उपस्थितीवरनं मला दिसते की जो निर्णय तरुणांनी घेतला आहे त्या निर्णयाचं समर्थन आज ट्रस्टीच्या पद्धतीने केलं किंवा गावातल्या असलेल्या प्रमुख लोकांनी आज या सगळ्या लोकांनी आज मान्यता दिलेली. मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून निश्चितपणे हे काम अतिशय चांगल्या प्रकारे होईल. आणि दीपक तुम्ही काळजी करू नका, ही जबाबदारी तुमची नाही, जबाबदारी घेणारी नाही, सगळी बाजून बसलेली. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होईल, सगळे विश्वासानं काम करतील. काही तांत्रिक आर्थिकच्या बाजू आहेत त्या निश्चितपणे सोडवल्या जातील. अजून ज्या मनात आकडे बरेचशा जणांची त्यांनी काही ओपन केलेले नाहीत आणि निश्चितपणे ही 1,15,00,000चं काम निश्चितपणे जी मुदत त्यांनी आता दिली 15 फेब्रुवारीची, तत्पूर्वी दीपक निश्चितपणे ही रक्कम गोळा होईल आणि हे प्रथम असणारे काम निश्चितपणे मार्गस्थ होईल. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पण आभार मानण्यापूर्वी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आजच्या ह्या कामाचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत करूया आणि मग या कार्यक्रमाची सांगता होईल एवढीच सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपल्या समोर मांडतो हे सगळे इथं बसलेल्या लोकांचं बऱ्यापैकी मत आहे की आपण जे दुसरी मंदिर आहे ते एका ठिकाणी घेतली तर सगळ्या लोकांचं मत आहे की ज्या त्या ठिकाणी त्या मंदिराचं पुन्हा एकदा जुन्या स्थानावरती बसवावे असं सगळ्यांच्या त्या ठिकाणी सूचना आहेत. त्या सूचनेला अनुसरून तुम्ही सगळ्यांनी संमती दिली तर ते आपल्याला करता दीपक लोकांची इच्छा तशी असली तरी मला असं वाटतंय जे आहे ना त्या पद्धतीतच असावं, दिसायला योग्य छान सुंदर दिसत असं मला वाटतंय. मंदिरामध्ये सगळीकडे घेतलं मंदिराची ज्या वेळेला आपण हे सगळे एका जागेवरती घेतलं त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की ह्या मंदिराला सुशोभीकरण चांगल्या पद्धतीचं दिसावं आणि एका जाग्यावरती असावं. असं असल्यानं छान होईल. हे कुणी काय सांगत असेल की एक मंदिर इथं ठेवा, एक मंदिर तिथं ठेवा, एक मंदिर तिथं ठेवा, एका जागेवरती जाऊन दर्शन घ्यायला पण सोपं काम आहे. आणि सोपं म्हणण्यापेक्षा आपण प्रत्येकाच्या मनामध्ये असताय आणि आस्था असल्यानंतर देव कुठे बसवलाय, कुठे बसलाय याच्यापेक्षा तो आहे की नाही याच्यावरती जास्त श्रद्धा ठेवून जसं आहे तसं असं ठेवावं असं माझं मत आहे. मोकळा असू दे ना, आता हे त्यांना पण ऐकत असतील ना, ते ज्या कोणाच्या सूचना असतील त्या सूचना हे मांडल्या त्याच्या ऐकत असतील. असं आहे की ज्यावेळेस आपण दर्शन घेतो त्यावेळेस आपण त्याची प्रदक्षिणा घालतो देवाला. त्या प्रदक्षिणा घालताना ते देवाचं दर्शन होतं. तिकडे वरती साईडला लोक जात नाहीत वरती आणि तिथे आणायची आपली
मला आता उतरायला लागेल खाली लांब नाही तिकडे पुढनं घे ना पुढे ये इकडे फुड लावते तिथे पुढे ये की पुढे इकडे तिकडे पुढे इथं 4 पाण्या पाणी आला गणपतीला महागणपती देवता महापादयोपाध्यम समर्पयामि हस्तयो आर्त्यम समर्पयामि आचमनीयम समर्पयामि स्नानां महागणपती देवता पूजा 2 वेळा अक्षदावा महागणपती देवता वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामि चंदनम समर्पयामि अष्टगंधाचा बोट लावावा महागणपती देवता अष्टगंध विधेपणार्थे चंदनम समर्पयामि महागणपती देवता गणपतीला हळदवा कुंकुवा गणपतीला द्या पुष्पाणि समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि 4 अक्षरावा दुर्वांकुराणि समर्पयामि धूपं दर्शयामि दीपं समर्पयामि मूळ खोबऱ्याभोवती पाणी फिरवा नैवेद्यं गृहीता देव गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि दानाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य पाणी समर्पयामि हातावरनं 3 पाळ्या पाणी पिढ्यावर सोडा उत्तरा भूषणं समर्पयामि हतवृक्षालं समर्पयामि मुखवृक्षालं समर्पयामि त्यातील 4 अक्षरा गणपती देवा तांबूल सुवर्ण निषदक्षिणां समर्पयामि विड्यावर अक्षदा वाव्यात महागणपती देवता अक्षदांचा एक पूर्वा मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि गणपतीला नमस्कार करावा नमस्कारामि कार्यविशुद्धिमायंतु प्रसंगात्रे विघ्नानिनाशमायंतु सर्वांनी सोडा हातावरून पळीभर पाणी विड्यावर सोडा अनेन कृत पूजनेन विघ्नहर्ता महागणपती प्रियंता दोन्ही उतारण्यात बोहिला लावा तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा सर्वेशा माचरनामामी वसुंधरा भूमिसृष्टा दोन्ही हात तांदळात टेकवा यासामये सोमो राजा शोभ ओशम हात कलशी धावतात दोन्ही हात कलशाला लावावेत कलशेष विष्णू ब्रह्मामध्ये मातृण स्मृत काढा कुंकवाचे 5 पट्टे ओढा तिथं पाण्यात थेंब घाला कुंकवाचे 5 पट्टे करा शस्यमुख विष्णू ब्रह्मामध्ये मातृणा स्वतकुक्ष सागरात गायत्री आयांतु देव पूजा देवता प्योणमा गंगाद्वारा मलयाचर संपुटं गणेशारं मनोहर दिव्यचंदनं प्रक्षिपाम्यं चंदनं समर्पयामि कलशात अक्षदा वाचा सर्वे देवता प्योणमा सगळ पूजात पुष्पाणि समर्पयामि कलशात पैसा सुपारी टाका सुवर्ण निष्कदक्षिणां समर्पयामि कलशामध्ये फुलाची पाकळी वा मल्ल्यादिनी सुगंधिनी काढोत पुष्पाणि समर्पयामि त्या नारळावरती अक्षदा वा पाशे हस्तांच्या वरुण या दशरामत विक्रमावयम यदम दुर्गुणाय नमः हळदकुंकवाष्टगंधवा हरितां सौभाग्य सर्वमे आणलेला दगड आहे समर्पयामि अक्षदां समर्पयामि नमस्कार करावा सर्वे देवताभ्यो नमः
ह्या कलर येतो काय ऑटोमॅटिक कलशावर 4 वेळा अक्षरावा मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव सर्वे भो ब्राह्मणे भ्योन मा नमस्कार करावा सर्वे भो ब्राह्मणे भ्योन मा सकल पूजा पुष्पाणि सर्वाणि या चारी विड्यावर थेंब थेंब पाणी घाला मुखवासाते पुगी भरत तांबूल मुखवासाते पुगी भरत तांबूल सुवर्ण निष्कलक्षणा समर्पयामि अक्षरावासनीला मुखवासाते पुगी भरत तांबूल सुवर्ण निष्कलक्षणा समर्पयामि झाले सर्वे कमी जास्त सुमारांना पळी पळी पाणी घाला वाढणार ती आता पण घेणार आहे 4 इंच आपला 4 इंच दगड बसवला शेपटाचा येतो जास्तीत जास्त 9 इंच पासून 9 इंच कमीत कमी 5 ते 6 इंच तुम्हाला जास्त नाही ते नाही इथे चालले आपण मूर्ती दगडीची आपण दगड बघतो 1 नंबर दगड पूर्वी जसं छाननी करायची ना आता फक्त ग्राइंडर पूजा द्रव्याणि संप्रोक्षत आत्मानि प्रोक्ष पूजा द्रव्याणि संप्रोक्षत सर्वे देवताभ्यो नमस्कार पूजा दे गंधद्वारा दुर्दर्शाम्यं दाढोपमो श्रीं सकल पूजा ते पृथ्वीता भूदेवताभ्यो नमः वास्पुष्पति देवताभ्यो नमः अक्षराः त्यातले एक फूल जमीन वास्पुष्पति नमस्कार करा शिखी देवताभ्यो नमः पर्जन्यन्मा जयन्तान्मा पुरुषोत्तान्मा सत्यान्मा भूदेवताभ्यो नमः सकल पूजा ते पुष्पाणि समर्पयामि पळी पळी लोखंडावर पाणी घाला पाणी घालून आधी सांगते त्याला लोखंडावर पळी पळी पाणी घाला सकल पूजा ते माध्यम समर्पयामि स्नानं समर्पयामि
बापू पाणी गेला सकल भू झाला गंगे जमुनेच्या गोदावरी काळ पलीकडे गाला सकल भू झाले स्नान सवर पाय आम्ही हळदुंकाचे 5 पट्टे होऊन गेला दूध घाला बापू तेम गाला खालच्या बाजूला महाबिंदुमंत्रम सवरबाणी ताडबत्रम सवर होतं आणि पलीकडे नाना परिमद्रव्याणि सवरबामी सुगंधिद्रव्याणि सवरबामी अक्षरावा अक्षरा हे दोन्ही कडवा महाबिल्वपत्रम सवरबाणी ताडबत्रम सवरबामी सत्वदेवताभ्योर्मा सकल भूजात पुष्पाणि सवरबामी उत्पत्ति ज्ञाता उत्पत्ति नोवाणा रूपम दर्शयामि रूपम सवरबामी आयतून पूजन झालं म्हणजे दगडी तुम्ही जा काय आपला वाहत काशीनाथाचे चांगले लागेल फरशीकडे अडकू नका फरशीकडे अडकू नका पाच टिका म्हणायची पाणी लागेल
फोटो काढ नाही नाही तिकडे तो गावचे पुतळाने जे गेले अनेक वर्ष आपल्या गावगाड्याच्या कारभारात हिरवीने भाग घ्यायचे म्हणजे स्वर्गवासी राजेंद्र भोसले अण्णासाहेब यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दोन्ही चिरंजीवांच्याकडून अक्षय राजेंद्र भोसले आणि अभिषेक राजेंद्र भोसले यांच्याकडून रोख 51,000 रुपये रक्कम या ठिकाणी आपल्या गावाकडे सुपूर्द करण्यात आहे. मी विनंती करतो ज्येष्ठांना की ते रक्कम आपण स्वीकारावी. अक्षय स्माइल सरांनी देताना रक्कम जी देतोय आता 5 लाख रुपये आपण ऍडव्हान्स कुठे रक्कम देतोय आणि 5 लाख रुपये आपले मटेरियल त्यानंतर 5 लाख असे 10 लाख रुपये रोख द्यायची तरतूद केली. 5 लाख रुपये आपण देऊया. खांदी काढायची जे काय मिळेल ते आपण काढून दिवसात आपण बुरुज करायचं आहे ना ते काढणार त्या आधीच उतरावं लागणार